कोणता थाट जो आहे करेक्ट आहे. तर नमस्कार, मी किशोर पांडुरंग वेळेकर. माझी पार्श्वभूमी रंगभूमीची, मराठी थिएटर ही माझी पार्श्वभूमी राहिली आणि जे काही शिकलो मराठी थिएटरला तेच सिनेमात उतरवायचं. तर कसं माध्यम बदललं का त्याचा अप्रोच बदलतो, ते कसं वापरायचं, तर त्याचा वापर कसा केला गेला पाहिजे. ज्यावेळी कॅमेरा येतो त्यावेळी कारण तुमचं नाटक असतं त्यावेळी ते 3 भिंतींच्या आत असतं आणि नंतर तुमचं ज्यावेळी सिनेमा येतो त्यावेळी सिनेमाला बॅरियर्स नसतात, त्याला काही बंधनं नसतात आणि खूप जवळ येतो कॅमेरा. सो मग त्या अनुषंगानं नाटकाचा जेवढा अनुभव होता तो सगळा सिनेमामध्ये वापरला आणि जवळजवळ 25 वर्ष या सिनेमावर मला सिनेमा रिलीज करायला, लोकांपर्यंत आणायला जो कालावधी लागला तो 25 वर्षांचा आहे. सो एकतर कसं आहे की गांधी टॉक्स हा सिनेमा, गांधी टॉक्स म्हणजे कोणता गांधी आत्ता बोलतो, जो गांधी रुपयाच्या नोटेवर आहे, लोक त्या गांधीच्या पाठी आहेत. त्यामुळे गोष्ट जी आहे त्या गोष्टीतली जी पात्र आहेत त्या पात्रांची जी धावपळ आहे किंवा त्या पात्रांची जी गरज आहे त्या गांधींची गरज आहे. पण मग असं असताना गांधींची मूल्य पण महत्वाची आहेत. कारण गांधी काहीतरी बोलून गेले की बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर तुम्हाला तुमच्यापासूनच घडवायला लागतो. मग ती एक लाईन जी आहे ती लाईन पण ह्या सिनेमामध्ये त्या एका विचारांवर हा सिनेमा कुठेतरी सरकत पुढे पुढे जातो. सो सायलेंट सिनेमा का करावा असं डोक्यात आलं तर असं काही कुठली गोष्ट ठरवून करत नाही आपण, ती होत जाते, त्याला एक आकार मिळत जातो. आणि ह्या गोष्टीचा ज्यावेळी मी पटकथा लिहायला घेतली तर 15-16 सीन लिहिल्यानंतर मला जाणवलं की अरे 15-16 सीन लिहिताना मी त्याच्यात एकही डायलॉग्स नाही वापरला, एकही संवाद नाही आणि तो एकाही संवादाशिवाय मला ते 15-16 सीन सलग वाचल्यानंतर गोष्ट काय होते ती कळते. मग मी म्हटलं की आपण करूयात ह्या ह्याच्यावर. आणि ते करत असताना 2000 साली 2 घटना महत्वाच्या घडल्या. एक, बाबा वारले माझे. आता घरातला कर्ता पुरुष वारल्यानंतर तुम्ही कमालीचे शांत होता. ती एक भयंकर अशी भयानक शांतता माझ्या आयुष्यात आहे. त्यात मग ते कसं होतं की तुम्ही खूप बिंदास्त असता कारण बाबा असतात तुमचे. बाबा तुम्ही नाही काही दिलं तरी 2 वेळेचं अन्न मिळत असतं. माझं महादेव नावाचं जे कॅरेक्टर आहे, जे पात्र आहे, त्याचे बाबा नाहीये, त्याची फक्त आई आहे, विधवा आई आहे. मग ते कुठेतरी मला असं जाणवायला लागलं की अरे हे रिफ्लेक्ट व्हायला लागतंय. त्यामुळे आत्ताही सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही ज्यावेळी सिनेमा पाहाल त्यावेळी तुम्हाला ती भयानकता किंवा ती एक तो एकाकीपणा किंवा ती पोकळी जी आहे त्याच्या आयुष्यातली ती तुम्हाला जाणवेल. आई, म्हाताऱ्या आई बरोबर त्याचं राहणं, म्हाताऱ्या आईला जेवणाची 2 वेळच्या जेवणाची पण त्याची भ्रांत आहे. या सगळ्या गोष्टींना त्या रिफ्लेक्ट व्हायला लागल्या. आणि त्याच दरम्यान एक कास्ट अवे नावाचा सिनेमा पण प्रदर्शित झाला होता. टॉम हँक्स होता त्यात आणि तो एका आयलंडवर अडकतो आणि तिथे आयलंडवर एकटाच आहे आणि मग त्याला तिथे कोणी बोलायला नाहीये म्हणून तो काय करतो, नारळाच्या ह्याच्या प्रतिकृती बनवतो, बायकोचा चेहरा बनवतो, मुलांचा चेहरा बनवतो आणि स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तो त्या प्रतिकृतींबरोबर बोलत राहतो. म्हणजे जगण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी संवादही महत्वाचा आहे. आणि मग ज्यावेळी तुमच्या आयुष्यात महत्वाची व्यक्ती जाते आणि तुम्ही ज्यावेळी खूप शांत होता त्यावेळी संवादही वजा होतो. आणि मग ह्याची सांगड घालत घालत म्हटलं की आपण एक काम करूया. हा संबंध सिनेमा माणसांचा जो आहे, हा माणसांची गोष्ट जी आहे ती माणसांची गोष्ट आपण पूर्णपणे संवादांसहित पूर्ण करूया. आणि मग तो सिनेमा लिहायलाच मला 15 वर्ष लागली जवळजवळ. 15, कारण तुम्ही एक डिव्हाइसच ऑफ करून टाकता. म्हणजे संवादांची एक जी पट्टी आहे एखाद्या सिनेमाच्या खाली व्हिज्युअल्स असतं, त्याच्या खाली नंतर तुमचा साऊंड असतो आणि त्याच्यात एक संवादांची पट्टी असते. ती संवादांची पट्टीच बंद करून टाकली, म्यूट करून टाकली तर त्याच्यानंतरही गोष्ट समजली पाहिजे आणि ती गोष्ट समजावी आणि लोकांना खूप सोपी आणि सहज वाटावी. याच्यासाठीचा जो कालावधी गेला तो 15-16 वर्षांचा कालावधी गेला. आणि मग असं झालं की तो सिनेमा लिहत असताना मला एक गोष्ट जाणवली की 100 वर्ष भारतीय सिनेमाचे पूर्ण होत आहे. आपल्या भारतीय सिनेमा सृष्टीमध्ये जेवढी मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहेत, ज्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत,
ज्यांच्याजवळ खूप म्हणजे त्यांचं प्रोफाईल खूप मोठं आहे, त्यातल्या कुणालाही तो 100वा वर्ष जे आहे भारतीय सिनेमाचं साजरं करावं असं वाटलं नाही. पण मग माझ्या मनात तेव्हा आलं की 100 वर्ष पूर्ण होत आहेत ना, एका मराठी माणसानं ही इंडस्ट्री सुरू केली, दादासाहेब फाळकेंनी, आणि त्यांनी पहिला सिनेमा सायलेंट सिनेमा केला होता, राजा हरिश्चंद्र. म्हटलं मग आपण एक काम करूया, हा सिनेमा 100 पूर्ण झाल्यानंतर येणार असेल तर आपण मग ह्याला सेलिब्रेटिंग 100 इयर्स ऑफ इंडियन सिनेमा विथ सायलेंट सिनेमा अशा पद्धतीनं ट्रीट करायचा, आणि म्हणून मग मी तो अख्खा सिनेमा सायलेंटच केला. आणि अशा पद्धतीनं गांधी डॉगचा हे एक पूर्णच्या पूर्ण जे आहे ह्याच्यात बरेच चढ उतार राहिले. म्हणजे तो सिनेमा मी सोडून द्यावा, करू नये याच्याकरता असंख्य कारणं होती, पण मी तो सोडला नाही, मी तो करत राहिलो. मधल्या काळात जगण्यासाठी किंवा स्वतःला दिग्दर्शक जिवंत ठेवावा म्हणून मी 3-4 मराठी फिल्म्स केले छोटे, की तुम्हाला क्रिकेटशी जसं तुम्हाला नेट प्रॅक्टिस लागते तशी ते 3-4 सिनेमांनी मी नेट प्रॅक्टिस करत राहिलो, की जेणेकरून गंज चढू नये. सिनेमाचे कॅमेराचे ॲक्सेस आणि कॅमेराचं जे क्राफ्ट आहे फिल्म मेकिंगचं ते आपल्यापासून सुटू नये म्हणून मग मी ते मधल्या काळात सिनेमे करत राहिलो. आम्ही त्याच्या मागचा हेतू हाच होता की एक तर आपण जिवंत आहोत हे लोकांना कळावं, की 25 वर्षानंतर मी परत आलो तर असं नको व्हायला ते हा मधल्या काळात कुठे गेला होता, ह्याला क्राफ्ट माहिती आहे का. कारण जे पैसे लावणार त्यांना असं असतं ना की तुला येतं का, ते माध्यम माहीत आहे का. आणि सुदैवानं असं झालं की ते सगळे मराठी सिनेमे जे ते लोकांनी त्याची पण तारीफच केली. म्हणजे मी एवढं तर नक्की की आतापर्यंत थिएटरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे जे केलं आहे ते मी काही असं पानसट किंवा काहीतरी असं म्हणतात ना की उथळ काही केलं नाही. आम्ही सिनेमा हे माध्यम खूप गंभीरतेने घेतो. कारण मी मगाशी बोलताना सरांशी पण बोललो की हे माझ्याकडे शस्त्र आहे. माणसामुळे समाज मत आणि मन घडवण्यासाठी तुमच्या हातात एक सिनेमा करता म्हणून तुमच्याकडे एक सशक्त माध्यम आहे. तुम्ही ते कसं शस्त्र चालवायचं, तुम्ही जर बेजबाबदारपणे चालवलं तर चुकीचा मेसेजही समाजात जाऊ शकतो. तसं होऊ न देता आपण जबाबदारीनं कॅमेरा, आपल्या हातातली लेखणी याचा वापर करायचा, हा पूर्ण कॉन्शियस म्हणजे हे पूर्ण माझ्या डोक्यात होतं आणि ते मी तसंच्या तसं फिल्म मेकिंग करताना ठेवत आलं आणि जपत आलो. असा एक गांधी डॉगचा एकंदर छोटासा प्रवास आहे. कुठल्या फेस्टिवलसाठी वगैरे पाठवलंय का? कुठल्या फेस्टिवलसाठी पाठवलंय विनिंग वगैरे? आता कसं झालं की 2022 साली सिनेमा सुरू झालं. त्याच्यानंतर आम्ही एक इफ्फी गोवामध्ये याचा गाला प्रीमियर झाला होता आणि त्या गाला प्रीमियरला आम्हाला जवळजवळ 6 ते 7 मिनिटं स्टँडिंग ओवेशन. म्हणजे लोकांनी उत्स्फूर्त आणि लोकांना असं भरून आलं होतं की हा सिनेमा पाहताना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या तिथे ना तुम्हाला माहीत असतील आपले राणे समीक्षक जे आहेत अशोक राणे. अशोक राणे मला ज्यावेळी भेटले त्यांनी ज्यावेळी बघितलं ते म्हणे की त्या पूर्ण वर्षामध्ये मी एकटा मराठी दिग्दर्शक होतो, लेखक होतो की ज्याचा सिनेमा तिथे शोकेस केला होता, दाखवला गेला होता आणि 7 दिवस फक्त गांधी डॉग्सवर चर्चा केली होती. आणि मला राणे त्यावेळी म्हणाले होते की मला मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो की एका मराठी दिग्दर्शकानं AR रहमान, विजय सेतुपती, साऊथमधले अरविंद स्वामी, अदितीराव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव ह्या एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांना घेऊन एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा केला जो आम्हा सामान्य लोकांनाही कळला. त्यावेळी तो एकच हे होता. आणि कुठल्याही दुसऱ्या स्पर्धांना न पाठवण्यामागचा एक हेतू काय होता की जेव्हा सिनेमा असे रिलीज होतात आणि ज्यावेळी पोस्टर्स त्याचे बाहेर येतात त्यावेळी त्याच्यावरनं स्पर्धांचे आणि याची ज्यावेळी सिम्बॉल्स आणि त्याच्यावर स्टिकर्स लागतात ना त्यावेळी लोकांचा ना एक सामान्य माणसांचा ना एक बघण्याचा दृष्टिकोन त्या सिनेमाकडे असा होतो की अच्छा ही आर्ट फिल्म असणार, मग ही फेस्टिवलची फिल्म आहे, म्हणजे ही आपल्याला मुख्य धारेतला सिनेमा नाही वाटत लोकांना. आणि मला ते इम्प्रेशन द्यायचं नव्हतं. आत्ता सिनेमा प्रदर्शित झालाय, मराठीचाही जे व्हर्जन आहे, जी आवृत्ती आहे तीही आता रिलीज होईल काही दिवसात. सो मग मला असं म्हणायचं की लोकांनी तो सामान्य लोकांनी पण सिनेमा पाहिल्यानंतर म्हणजे लोकांच्या अशा रिॲक्शन आहे की रडायला आले यार, सिनेमा बघताना रडू येतं.
नाही, आम्ही करेक्ट करू शकतो प्रत्येक पात्राबरोबर. आणि किती वाईट आहे म्हणजे हे समाजाचा आरसा आहे दाखवल्यासारखंच आहे, म्हणजे हे प्रतिबिंबच आहे हा सिनेमा असं. त्यामुळे सामान्य माणसांनाही आवडलं. त्यामुळे आता याच्यानंतर ज्या स्पर्धा असतील त्या स्पर्धांमध्ये मी पाठवायला मोकळा आहे. त्यामुळे त्याच्यानंतर मी आता पाठवेन सिनेमा. तुमचं 15 वर्षाचं कष्ट आहे याच्यामध्ये आणि प्रेक्षक सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तर काय मिळणार प्रेक्षकांना या सिनेमावर? मी म्हणालो ना की एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सायलेंट सिनेमा, जसं आता प्रास्ताविक करताना म्हणाले की 40 वर्षानंतर सिनेमा सायलेंट सिनेमा येतोय. म्हणजे आपण जिवंत नव्हतो, आपला जन्म झाला नव्हता ज्यावेळी राजा हरिश्चंद्र रिलीज झाला, बरोबर आहे, किंवा पुष्पक ज्यावेळी थिएटरमध्ये होता तेव्हा माझाही जन्म झाला नव्हता किंवा मी लहान असेल त्यावेळी. तर तो जो अनुभव आहे ना सायलेंट सिनेमाचा, म्हणून मी सिनेमाच्या ह्याच्यात आपण लिहिलंय की रिलीव्ह द सायलेंट एरा किंवा मूकपटांचा सुवर्णकाळ अनुभव. तर तो एक तर सगळ्यात अप्रतिम अनुभव असेल. आणि दुसरी गोष्ट, समाजासाठी काय घटना म्हणजे काय गोष्टी घ्यायच्या आहेत ते मी आत्ता रिव्हील केल्या तर सिनेमा बघण्यातली मजा जाईल. पण एवढं सांगतो मी की तुम्ही ज्यावेळी सिनेमा म्हणजे लोकांचा सिनेमा गृहातनं बाहेर पडल्यानंतर, मी आजही मुंबईच्या एका कालच्या मालाडच्या सिनेमागृहात लोकांनी उत्स्फूर्तपणे सिनेमा संपल्यावर उठून टाळ्या वाजवल्या. आणि मला मग कोणीतरी तिकडनं फोन करून सांगितलं की ह्या टाळ्या तुझ्यासाठी होत्या. म्हटलं माझ्यासाठी नाही, त्या सिनेमात काम होत्या. कारण त्याच्यातला जो शेवट आहे तो तुम्हाला त्याच्यातनं मेसेज देऊन जातो. आणि तो काय देऊन जातो ना, तो एक सस्पेन्स आहे. मी तो सांगितलं तर त्याची मजा निघून जाईल. या चित्रपटाला तुमच्या भाषाच नाही, वर्ल्ड लेवलवरती मग याला तुम्ही काय एक्सपोजर? कसं आहे की गांधी टॉक्स ज्यावेळी 30 तारखेला रिलीज झाला त्यावेळी तो फ्रान्स, UK, USA अशा एकंदर 9 देशांमध्ये प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात त्याची मराठी आवृत्ती याकरता रिलीज केली नव्हती कारण अजितदादांचं जे झालं त्यामुळे ती अतिशय शोककळा होती. म्हणजे त्याच्यात आपण सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यात आपण काही साजरं करणं, मी माझा सिनेमा घेऊन नटांना घेऊन येऊन त्याच्याबद्दल सोहळा साजरा करणं हे योग्य नव्हतं. पण ते मराठी आवृत्ती जी आहे ती मी आत्ता प्रदर्शित करेन. बाकी इतर सगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. म्हणजे मला तमिळ भाषा येत नाही पण मी तमिळचे जेवढे रिव्ह्यूज आता पाहिले, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या समीक्षकांनी, सगळ्या युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्सनी उत्स्फूर्तपणे त्याच्यावर व्हिडिओ केले. आणि मग ते मास्टरपीस आणि हा खरा सिनेमा, हा भारतीय सिनेमाची खरी सुरुवात अशी झाली आहे वगैरे अशा टाईपचे व्हिडिओज बनवले. सो मग आता मराठी सोडता बाकी इतर सगळ्या भाषांमध्ये तो प्रदर्शित झालाय आणि तो देशभरात झालाय. गांधी टॉक्स हे नाव कसं सुचलं? हा, गांधी टॉक्स हे नाव कसं सुचलं तर बेसिकली काय होतं की सिनेमा ज्यावेळी मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी याचं मूळ नाव होतं मनी मॅटर्स. मनी मॅटर्स याचे 2 अर्थ आहेत. म्हणजे जगण्यासाठी पैसा लागतो का, तर हो लागतो. म्हणजे जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे असं त्याच्यातला एक अर्थ होता. आणि एक मनी मॅटर्स म्हणजे पैशांचा व्यवहार, पैशांचे जे व्यवहार आहेत ते दैनंदिन जीवनात आपल्याला पैसा किती गरजेला महत्वाचा आहे त्याच्यावरच आहे. पण मग सिनेमा लिहित असताना मला एक जाणवलं की माणसांना एक स्लँग म्हणून वापरतात की अरे किती गांधी आहे तुझ्याकडे. सो नोटेला लोकांनी गांधीचं नाव दिलं. म्हणजे गांधी बोलतात, कुठले गांधी बोलतात तर नोटेवरचे गांधी बोलतात. म्हणून मग म्हटलं की नाही, मग एक काम करूयात आपण, गांधी टॉक्स याचा पण माझे 2 अर्थ आहे. म्हणजे गांधी आजही रिलेव्हंट आहेत. गांधींसमोर आजही नतमस्तक व्हायला लागतं लोकांना. गांधी आजही बोलतात, ते न बोलता. आणि गांधी आजही नोटेवर आहेत आणि ते गांधी नोटेवरचे गांधी पण काही न बोलता खूप बोलतात माणसांच्या. म्हणजे मी त्याची ना एक लाईन बनवली होती, 4 ओळी ना, तर त्याला मी लिहिलं होतं. म्हणजे ते गांधीजींचा एक व्हॉइस ओव्हर केला होता की हे राम बुरा कभी बोलना नहीं था, ना देखने या सुनने की चाह थी, है ना. म्हणजे मला वाईट बघायचं नव्हतं, ऐकायचं नव्हतं, बोलायचं नव्हतं. ये क्या किया इन्होंने, बिठा दिया हरी पत्ती पे, अब रोज बुरा देखता हूँ, सुनता हूँ, कहता हूँ. नोट यहाँ अब गांधी है,
पाप और हिंसा की वजह है। सब कहते हैं गांधी बोलता है, क्या वाकई में मैं बोलता हूँ? क्या मेरी भाषा है? ही त्याची टायटल करताना ह्या ओळी उत्स्फूर्तपणे आल्या होत्या. म्हणजे गांधीजी जर असते तर गांधीजींनी हेच म्हटलं असतं. गांधीजींनी काय केलं असतं? गांधीजी जर असते तर गांधीजींनी आधी तर त्या सगळ्या नोटा जाळल्या असत्या किंवा ते उपोषणाला बसले असते की तुम्ही मला न विचारता नोटेवर बसवलंय, तुम्ही मला न विचारता तुम्ही माझे पुतळे बांधले. करेक्ट आहे. सो मग गांधीचा प्रेझेन्स त्या सिनेमामध्ये जाणवतो आपल्याला. गांधी किती महत्वाचं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका पॉइंटला येऊन ना गांधी तुम्हाला जाणवायला लागते की अरे हा हे आहे. तुम्हाला ना इतकी आसपास इतकं वाईट पसरलेलं आहे, वाईट पैशांमुळे वाईट घटना घडतात आणि सगळं. म्हणजे त्याच्यातलं गांधी रॅप तुम्ही ऐकलात ना, शेवटला टायटलला गांधी रॅप येतं. त्याचा व्हिडिओ मी लवकरच रिलीज करीन. त्याच्यात असं आहे की देखा नाही तुझे बैरिस्टर के कोर्ट में, देखा नहीं तुझे हमने खद्दर के लंगोट में, देखा जब भी हमने तुम्हें हरे हरे नोट पे. असं समीर सामंतने त्याचं एक गांधी रॅप नावाचं रॅप आपल्या सिनेमात आहे, जे सगळ्यात शेवटी येतं आणि लोक ते गाणं पण ऐकायला उभे राहतात थिएटरमध्ये. आणि त्याचा व्हिडिओ मी बनवलाय AI-च्या ह्याच्यात. तो बहुतेक लवकर रिलीज पण करू, म्हणजे मराठी आवृत्ती रिलीज करेन. त्या दरम्यान तो त्याच्या आधी करीन पब्लिसिटीचा भाग. सर सिनेमामध्ये विजय सेतुपती आहे, A.R. रहमान आहे, महेश मांजरेकर आहे, इतक्या दिग्गज लोकांनी अशा प्रतिसाद दिला कन्व्हिन्स करण्यासाठी काय करायला? हा म्हणजे खूप मी त्याची सगळं जग कमर्शियल झालंय, सगळं कमर्शियल. हो, सगळं जग कमर्शियल. म्हणजे आत्ताही म्हणजे तुमच्याजवळ म्हणजे मला खूप वाईट वाटतं. म्हणजे एका दिग्दर्शकाला किंवा एका बरं, मी लोकांना हेच सांगतो, माझ्या सगळ्या नवीन सिनेमा करणाऱ्या यांना मी इथे येण्यामागचं कारण आम्ही सांगतो. एकतर ही फिल्म सोसायटी आहे. माझ्यासारखी स्वप्न बघणारी अशी बरीच मुलं असू शकतात इथे. आणि मला त्या माणसांची स्वप्न, त्या मुलांची स्वप्न जी आहेत ना, मला त्याची खूप काळजी वाटते. कारण मी ज्या परिस्थितीतनं गेलोय ना, मी 10 बाय 10च्या खोलीत लहानाचा मोठा झालोय. मी हा सिनेमा लिहायला घेतला तेव्हा मी 7 रस्ता धोबीघाट असं एक एरिया आहे, त्या भागात संपामध्ये, त्याच्यानंतर भयंकर उपासमार होते. त्या परिस्थितीतही बाबांनी आम्हाला सांभाळलं. आणि त्यात मूवी मिल म्हणजे मिल कामगारांची मुलं कुठे गेली तर ती मूवी मिलमध्ये आहेत, म्हणून त्या कंपनीचं नाव मूवी मिल एंटरटेनमेंट ठेवलं. आता गंमत अशी आहे की ज्यावेळी हा सिनेमा लिहायला घेतला आणि पूर्ण झाला त्यावेळी मी हिंदी इंडस्ट्रीतल्या मी सगळ्या नामवंत ऍक्टर्सना विचारलं, तुम्ही प्लीज कराल का या सिनेमात काम? मला कुणीही एंटरटेन केलं नाही. ते म्हणाले सायलेंट सिनेमा कोण बघणार? असं सगळं चालू होतं. मी जवळजवळ 3 वर्ष त्या सगळ्या ह्याच्यात माझी गेली. आणि मग रागाने मी काय केलं, मी माझा एक मित्र आहे राजीव म्हणून, सांगलीत असतो, आणि त्याने इंग्लिश फिल्म बनवल्या साऊथ आफ्रिकेला. तर मी त्याला म्हटलं इकडचा एकही भारतीय नट तयार होत नाहीये, तर तू मला हॉलिवूडचे ऍक्टर दे, आपण हॉलिवूडच्या ऍक्टर्सना भेटूया. तू म्हणे पण मग तू हॉलिवूडच्या ऍक्टरना तुझ्या भारतीय सिनेमात कसं कास्ट करणार? म्हणून मी पुन्हा स्क्रिप्ट लिहिलं त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, की ते माणसं भारतीय सिनेमात काय करतात. आणि मग ते स्क्रिप्ट आम्ही पाठवलं. डेन्झेल वॉशिंग्टन, मॉर्गन फ्रीमन, डॅनी ग्लोवर, विल स्मिथ, त्याच्यानंतर जेफ गोल्डब्लम, अशा सगळ्या ऍक्टरना पाठवलं. आणि डॅनी ग्लोवरला अरविंद स्वामी जो रोल करणार आहेत ना, तो रोल आवडला होता आणि ते तयारही झाले होते. आणि त्याच दरम्यान कोविड आला आणि मग त्याच्यानंतर असं झालं की कोणी सगळं जग एका जागेवर होतं. आणि मग मला कोणीतरी सांगितलं की तू काम करणार विजय सेतुपतीला ऐकव, तू A.R. रहमान त्यांना ऐकव, कारण म्युझिक डायरेक्टर पण कोणी तयारच होईना. म्हणजे आता रहमान सरांबद्दल बोलतात लोक की रहमान सरांबरोबर काम करणं खूप कठीण आहे. माझा अनुभव म्हणजे 360 डिग्रीमध्ये वेगळा आहे. म्हणजे मी तो किस्सा सांगतो तुम्हाला, मला आवडेल. रहमान सर कसे आले, काय झालं, मी म्युझिक डायरेक्टर्सना सांगितलं की मला ना हा सिनेमा करायचा आणि तुम्ही त्याचं पार्श्वसंगीत करावं, त्याची तुम्ही गाणी करावी. आणि ती सगळी नामवंत मंडळी आहे. तर काहींना मी मेल पाठवले, त्याने सांगितलं अरे इंटरेस्टिंग आहे, पण त्या इंटरेस्टिंग म्हटल्यानंतर
पुढच्या मेलला किंवा फोनला काहीच उत्तरं नव्हती. मग मला माझा एक मित्र आहे, माझे एक मित्र ते लिरिसिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं मी तुझं रहमान सरांजवळ हे करतो, पाठवतो, पण मी काही शब्द टाकणार नाही, त्यांना आवडलं तरच ते करते. मी म्हटलं हो, त्यांना आवडलं तरच त्यांना हो म्हणू देत, कारण तरच ती मजा येईल ना काम करण्यास. तर त्यांना पाठवली मी गोष्ट 2 पानांवर. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी मेल पाठवला की आपण याची झूम मीटिंग करू. त्या 1 तासात रहमान सरांनी सबंध सिनेमा ऐकला, फ्रेम टू फ्रेम ऐकला की अरे हा हे आहे. मग त्याच्यात त्यांना मी सांगितलं की मी हा सिनेमा लिहिताना पार्श्वसंगीत वाजवून काही लिहिलंय. सो तर ते पार्श्वसंगीताचे रेफरन्सेस ऐकवले आणि मला ते पुढच्या 1 तासानंतर म्हणाले की मी हा सिनेमा करतो. आता गंमत अशी आहे की तुम्हाला कुठलाही मोठा टेक्निशियन, मोठा आर्टिस्ट जर हवा असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला एक एग्रीमेंट करावं लागतं, त्याचा एक करार असायला लागतो आणि तुम्हाला त्यांना एक काहीतरी एक अनामत द्यावी लागते. तर मी त्यांना पुढचा प्रश्न माझा असा होता, सर तुम्ही हो म्हणालाय पण आता तुम्ही मला वेळ द्या, कारण माझ्याकडे याच्यासाठी पैसेही नाही आहेत हा सिनेमा बनवायला आणि हा सिनेमासाठी कोणी निर्माताही नाही आहे, कुठली कंपनीही नाही आहे. तुम्ही हो म्हणाला तर मी तुमचं नाव वापरू शकतो का आणि मी त्यांना सांगू शकतो का यार रहमान तयार झालेत काम करायला, तर तुम्ही माझ्या सिनेमाला पैसे लावा किंवा तुम्ही माझ्या सिनेमाचा निर्माते व्हा. तर त्यांनी मला क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले की बिंदास माझं नाव वापर आणि तू सांग की हो मी करतोय हा सिनेमा. आणि मी त्यांचं नाव अशा पद्धतीने वापरतो. त्याच्यानंतर असं म्हणतात की रहमान सर खूप महागडे. तर महागडे म्हणजे तर मला आलेला अनुभव असा होता की या सिनेमाचं पहिलं पार्श्वसंगीत झालं जे आम्ही इफ्फी गोवामध्ये तो सिनेमा दाखवला. त्याच्यानंतर मी आणि ते बसलो होतो, ते म्हणाले की मी याच्यापेक्षा आणखीन बेटर करू शकतो. त्यांनी ते सगळं म्युझिक 2दा फोडलं, म्हणजे नाही हे नाही असं नाही. आणि तिसऱ्यांदा त्यांनी परत केलं. तिसऱ्यांदा त्यांनी जे म्युझिक केलं त्यावेळी त्यांनी पैसे नाही घेतले आमच्याकडनं, त्यांनी ते स्वतःच्या पैशाने केलं आणि त्याचं अख्खं रेकॉर्डिंग आहे ना हे बुदापेस्टला झालं. म्हणजे त्यांनी ते सगळं लाईव्ह वादक विदक असे सगळे घेऊन ना त्यांनी, कारण त्याच्यात वेस्टर्न क्लासिकल आहे, इंडियन क्लासिकल आहे, मग इकडचे काही वादक आणि असं सगळं लाईव्ह म्युझिक केलं. ते मशीनवर नाही, तबला वादकांना बोलवलंय प्रॉपर. सो ह्या सगळ्यासाठी लागणारा जो अतिरिक्त खर्च होता ना, जो पैसे होते ना, ते त्यांनी स्वतःच्या खिशातले टाकले. आणि त्यांनी इतकं म्हणजे या सिनेमावर प्रेम केलं, या सिनेमाला इतका सपोर्ट केला की जो मला कधी अपेक्षितच नव्हता. आणि त्यांच्यामुळे मग हा सिनेमा इतका श्रवणीय झालाय. म्हणजे तुम्ही सिनेमा बघितला तर सिनेमामध्ये ना प्रत्येक सीन नुसार त्यांनी जे काय म्युझिक केलंय, अख्ख्या सिनेमाचा रंग बदलत जातो आणि तुम्हाला ना 2 तास ए आर रहमान यांची कॉन्सर्ट व्हिज्युअल सहित पाहिल्याचा अनुभव येईल. ही मजा होती. विजय सेतुपतीने पण तसंच, मला विजय सेतुपतीला पण मी तेच म्हणालो की माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्याने हो म्हटलं आणि मग त्याच्यानंतर तो मीटिंगला जायचं तर मला खोटं बोलतोस, काहीतरी असेल ना तुझ्याकडे लिखापडी केलेली. मग मी विजय सेतुपतीला फोन केला, म्हटलं अरे असं असं बोलताय. त्याने सांगितलं एक काम कर, तू जेव्हा केव्हा मीटिंगला जाशील ना तू मला तिकडनं व्हिडिओ कॉल कर. मी व्हिडिओ कॉलवर सगळ्यांना सांगेन की मी हा सिनेमा करतोय आणि हे माझा अग्रीमेंट आहे याच्याबरोबरचा, तर मी स्वतःच येऊन व्हिडिओवर बोलतो. मी अशा पद्धतीने ही सगळी माणसं आली आणि मग त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्या. मी आजही म्हणतो की मी जर करू शकतो ना तर ह्या जगातला कुठलाही गरीबातला गरीब मुलगा पण माझ्यासारखा सिनेमा बनवू शकतो. कठीण नाहीये, परिश्रम आहे पण कठीण मुळीच नाही. तुमची कन्सेप्ट आणि तुमचं टॅलेंट पाहिजे. हा एक्झॅक्टली, ते तर हवंच. म्हणजे तुम्ही एवढा वेळ काढून आला, तुम्ही काहीतरी ऐकलं असेल सिनेमाबद्दल, तुम्ही काहीतरी आशावादी झाला असाल, काहीतरी ट्रेलर, एखादं गाणं पाहिलं असेल, म्हणून तुम्ही वेळ काढून आला. लोकांनी आपल्यासाठी वेळ का खर्ची घालावा, तर तेवढं तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि तुमच्याजवळ परिश्रम करायची ताकद असायला पाहिजे आणि तयारी असायला पाहिजे. म्हणजे मी सिनेमा सुरू केला तेव्हा आई होती, म्हणजे सिनेमा सुरू केला आणि सिनेमा पूर्ण झाला तेव्हा आई नव्हती. सो मग ते त्या मानसिकतेत पण म्हणजे कोविडच्या त्या काळात आई माझी गेली. म्हणजे मी तिला ज्यावेळी सांगितलं पहिल्यांदा सिनेमासाठी सगळ्यांनी हो म्हटलं, तेव्हा मला अजूनही आठवतं किचन जवळ असा ओटा होता, त्या ओट्याजवळ उभी होती आणि मी असा त्या ओट्याच्या इथे असं उभा होता आणि म्हटलं
म्हटलं ऐकलं का तू, मी तो लिहित होतो ना सिनेमा एवढी वर्ष, तू मला रोज रात्री विचारायचीस काय लिहित बसतोस रात्रभर. म्हटलं तो सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. तर तिला काही पैसे विषयातलं काही कळायचं नाही, कारण ती खूप जुनी त्यामुळे शिकलेली नव्हती. त्यामुळे तिला मी किती पैसे सांगितले की मला एवढे पैसे पगार फी म्हणून पगार म्हणून मिळणार आहे, तर ती मला विचारायचं ते किती होतात तसे. तर अशी ती आली. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर ती नव्हती. पण मला आजही जाणवतं की मला ज्यावेळी लोक, आत्ता मला एका मित्राने फोन केला, तो FTIIचा पास आउट आहे फिल्म इन्स्टिट्यूटचा. पण मी फिल्म इन्स्टिट्यूटचा काही संबंध नाही. मला जे काही शिकलो ते रिअल लाईफमध्ये कुणाला तरी असिस्ट केलं आणि मी त्यांच्याकडनं फिल्म मेकिंग शिकून घेतलं. तर त्याने मला ज्यावेळी फोन करून आत्ता सांगितलं थोड्या वेळांपूर्वी की सर मला सिनेमा बघताना त्या आईचा आणि मुलाचे सीन पाहिले ना, मला माझ्या आईची आठवण आली. म्हणजे मला आत्ता जाणवायला लागले की पहिलं आईबाबांसाठी काहीतरी करूया आणि फिल्म पण करत राहूया. सो हे माझ्या आईचं जे काही प्रेम किंवा जे काय त्यावेळेचं जे होतं हे ते रिफ्लेक्शन आहे. सो असं एकंदर या सिनेमाचं स्वरूप आहे. सर विजय सेतुपतीची इंटरव्ह्यू पाहिली आम्ही ABP माझ्यावरती. हां डायलॉग सर. हां बरोबर. मग आता ह्याच्यात तर डायलॉगच नाही. तर नेमकं तर हा मी अशी चर्चा झाली होती. मी ज्यावेळी पहिल्यांदा परत भेटायला गेलो त्यांना, तुम्ही त्यांना विचारलं की किती पैसे घेणार तुम्ही. आता तो खूप महाग आहे. तर मला म्हणे तुम्ही ना 1 रुपया द्या. मला चांगलं आठवतं त्याची जिम आहे, त्या जिममध्ये मी बसलो होतो, ती बीन बॅग असते त्याच्यावर. आणि तो आला आणि मला म्हणे बोला ना सर. म्हटलं नाही तर तुम्ही फी सांगा काय तुमची फी किती असणार आहे. तू फी नाही सांगितलीस तर मी त्याला सेटू म्हणतो. सेटू अरे तुझी फी सांग मला काय ती ना. म्हणजे नाही मला 1 रुपया दे. म्हटलं तू असं नको करू, कारण माझ्या डोक्यात एक होतं की मी नवीन आहे. करेक्ट आहे, माझ्याजवळ एवढा मोठा हे नाही आहे आणि निर्माता कोणीतरी तयार होतो, तो निर्माता द्यायला तयार आहे पैसे आणि त्याच्यातलं गांभीर्य राहावं. की 1 रुपया दिल्यानंतर त्या निर्मात्याला गांभीर्य राहणार नाही, त्याची किंमत राहणार नाही. पण त्याला म्हटलं की तू काहीतरी फी सांग. आणि त्याने सांगितलं तू ठरव मला फी जी देशील ती आणि त्या फीवर मी काम करेन. असं करून मीच ठरवली याची फी आणि त्या फीवर त्याने काम केलं. कारण त्याला निर्माता होता ना, कारण निर्माता त्याच्यातनं पैसे कमवणारच होता. असं होतं. सर आता फायनान्शियल जे बजेट असतं सिनेमाचं त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहे का सिनेमा? म्हणजे आत्ता त्यांनी अजून सिनेमा थिएटरमध्ये तो त्याचं वर्ड ऑफ माउथ खूप चांगलं आहे. काय होतं की असे सिनेमे आले ना, तर एकतर सगळ्या कॉर्पोरेट्सचा किंवा सगळ्या इंडस्ट्रीचा एक कल काय असतो, जे नंबर्स आणि हे बघतात. त्याच्यातनं मला झीचे जे CBO आहेत उमेश कुमार मनसर, त्यांनी मला आदल्या रात्रीच सांगितलं होतं एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहासाची किंमत नसते, तो इतिहास घडवलायस. कारण ह्या सिनेमाचा 10 वर्षानंतरची किंमत खूप मोठी आहे. हा सिनेमा जेव्हा जेव्हा नवीन मुलांना बघायचा असेल की अभिनय काय असतो, पार्श्वसंगीत काय असतं, पटकथा कशी लिहावी, त्यावेळी ते लायब्ररीतनं काढतील आणि हा सिनेमा रिफर करतील. लोक हा झिरपत जाणारा सिनेमा आहे. हा इतका झिरपत जाईल आणि ज्यावेळी सिनेमा लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भारतीय सिनेमासृष्टीतले जेवढे मोठे समीक्षक आहेत त्या सगळ्या समीक्षकांनी भरभरून त्याच्यावर लिहिलं. त्याने मास्टरपीस आणि मग हा या सिनेमात म्हणजे सिनेमाची पटकथा इतकी कठीण आहे. म्हणजे सगळ्या पात्रांबद्दल लिहिलं गेलं, एडिटिंगबद्दल लिहिलं गेलं, सिनेमॅटोग्राफीबद्दल लिहिलं गेलं, फ्रेमवर्कबद्दल लिहिलं गेलं. म्हणजे तुम्ही अजूनही जाऊन बघितलं तर लोक हे म्हणतात, काही युट्यूबवरचे व्हिडिओज पाहिले इन्फ्लुएन्सर्सचे की तुम्ही असेल तर मग गांधी टॉक्स पाहा. सो आता ह्याचं कसं आहे, याचं अजून मराठीचं पण प्रदर्शित होणं बाकी आहे. सो मला असं वाटतं की नंबर्स अजून मला माहीत नाही, माझ्यापर्यंत आले नाहीत, पण कमी जास्तच असतील मला माहीत आहे. पण ह्याचं ॲप्रिसिएशन खूप जास्त चांगलं आहे. बॉर्डर मर्दानी या दरम्यान करेक्ट आहे. खूप सारा हा म्हणजे करेक्ट आहे. म्हणजे लोकांचं असं होतं, म्हणजे मला एक 15 वर्षांची मुलगी भेटली त्या दिवशी मुंबईत आणि ती म्हणे मला सर मला ना माझ्या आयुष्यातला मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा गांधी टॉक्स होता. कारण मला ना शिव्या देणारे सिनेमे बघायला मिळाले जन्म झाल्यापासून.
मला मला व्हायलन्स, खूप रक्तपात आणि असं जे होतं ना Right. ते बघायला मिळालं. आणि हा एकमेव सिनेमा आहे ज्याच्यात मला सगळं मिळालं. तो ब्लडशेड आणि मला त्याच्यात कुठलीही शिवी नाही सापडली. सो हे खूप महत्वाचं आहे ना. म्हणजे आता 15 वर्षांची मुलगी मला असं येऊन सांगते. म्हणजे मी त्याच्यातलं मेलेल्या माणसांचं पण हे दाखवताना ना, तुम्ही बघाल की ती माणसं कशी मेली आहेत त्याची घरातली, तर ते दाखवताना पण मी सिम्बॉलिक वापरलंय. म्हणजे त्या फ्रेमवर पण लोक म्हणाले की अरे हा, माझ्या घरातली त्या कॅरेक्टरच्या घरातली माणसं कशी मेली आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही खूप एक सिम्बॉलिक फ्रेम वापरली. आणि ती सामान्य माणसांना, एक आजोबा येऊन मला म्हणाली की माझा आवडता शॉट तो आहे की ज्याच्यात कळतं मला की हा, अरे याची माणसं, याच्या घरातली माणसं अशा पद्धतीने मिळतील. गांधी चित्रपट बनवण्याच्या अगोदर महात्मा गांधीवर जो चित्रपट बनवला की त्याचे स्केच बनवण्यात आले होते फ्रेमवर्क. जसं तुम्ही मग हे फ्रेमवर्क बनवलं. मी ह्याचा स्टोरी बोर्ड केला होता. म्हणजे मी ज्यावेळी गोष्ट सांगायला जायचो ना, तर तुम्ही हातात हे घ्यायचं, स्टोरी बोर्ड घ्यायचा. जे मी सांगतोय ना ते फक्त बघत जायचं, तुम्हाला चित्र दिसणार त्याची. अशी चित्र काढली होती, बनवली होती. आणि मग दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग एका मोठ्या घरात होतो. तर मी त्या घराचं मॉडेल घेऊन बनवलं होतं. आणि मला कुठल्याही डिरेक्टरने, प्रोडक्शन कंपनीने बोलवलं ना का ते मी टॅक्सीच्या त्या कॅरियरवर टाकायचो बॉक्समध्ये आणि घेऊन जायचो. असं पहिल्यांदा नरेशन कोणीतरी ऐकलं असेल. मी मला ते सगळे म्हणायचे, ते सगळे ऑफिसमध्ये, हा बॉक्स कसला आहे, तू काय आम्हाला काही घेऊन आहेस का द्यायला वगैरे. म्हटलं नाही, सेकंड हाफ मी याच्यावरच सांगू शकतो. कारण कुठलं पात्र कुठल्या घरात नाही येतं आणि कुठल्या घरात जातं हे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की मी स्केच करूनही नाही सांगू शकत. मग मी ते पूर्ण काढायचो. मग त्या घराचं छत उघडलं जायचं. मग छत उघडलं का असं उभं राहून सगळे बघायचे, हा इकडनं हा येतो, इकडनं हा आला का, असं अशा पद्धतीचं नरेशन दिलंय. म्हणजे कसं आहे की मी याचं स्क्रिप्ट वाचायला दिलं ना तर कोणालाच कळायचं नाही. कारण त्याच्यात काय होतं, हा महादेव इकडनं येतो आणि गॅलरीत उभा राहतो आणि त्याच्या समोरच्या गॅलरीत त्याला गायत्री उभी दिसते. ठरतंय, करेक्ट आहे. आता ते ठरतंय लग्न कसं सांगणार, तर त्याच्यासाठीचे सगळे डिस्क्रिप्शन लिहिलेलं होतं. तर मला अर्ध्या अधिक ऍक्टर म्हणायचे, अरे मी कळतच नाही काही. म्हणजे मला हे तू सांगितल्याशिवाय कळणारच नाहीये ना. बरं, त्याला तिकडनं लांबून तिला तिच्या कपाळावर किस करायचंय. मग तो कसा किस करेल, मग तो कॅमेरा अँगल काय लागेल आणि मग त्या कॅमेरामध्ये तो कसा दिसेल. मग ते खूप महत्वाचं आहे. किंवा दुसरा एक सीन आहे, त्या दोघांमध्ये अबोला आहे. तो अबोला आहे, तिथे डॉक्टर आहे, आई आहे, हे दोघं आहेत आणि राग व्यक्त करायचा आहे. तो एवढा क्लोज याच्यामध्ये संवादच होणार ना. मग तो संवाद होऊ नये आणि तो खोटाही वाटू नये की जाणून बुजून मी इथे संवाद ठेवला नाही. ती जी आहे ना ती खरी गंमत आहे त्या पटकथेतली. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना हा अख्खा सिनेमा मी रात्री लिहायला बसायचो आणि इनॅक्ट करायचो. कारण मला माहित होतं की मला सगळे मोठे ऍक्टर याच्यासाठी विचारणार की कसं करून दाखव तू, मला ते तूच दाखव करून. मग मी ते करून दाखवलंय. तुम्ही माझा मेकिंगचे व्हिडिओ बघितलेत ना, तर विजय सेतुपती जो जमिनीवर रंगत जातो ना, मी ते सगळं रंगवून दाखवलेलं आहे. किंवा मग अरविंद स्वामी धावत येतो आणि त्याची बिल्डिंगच्या दिशेनं पळतो वगैरे, तर ते अख्खा व्हिडिओ मी इनॅक्ट करून केलेले. त्यामुळे हा सिनेमा करताना ना ह्या सगळ्या गमती जमती होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रोसेस काय होती की नॉर्मली सिनेमा तुम्ही कुठलं तरी कोणाचं तरी शूटिंग पाहिलं असेल, डायरेक्टर ऍक्शन म्हणतो आणि मग सायलेन्स होतं आणि मग संवाद बोलले जातात आणि मग ते संवादांवर कोणाचं मध्ये इंटरफेरन्स नको म्हणून सायलेंट असतं सगळं. तर गांधी डॉग्सचं शूटिंग करताना आम्ही असं प्रॅक्टिस केली होती. मी अशा पद्धतीची प्रोसेस होते की मी ना प्रत्येक सीन साठी ना रहमान सरांकडनं ना म्युझिक घेतलं होतं. एक टेम्पररी आणि एक प्रॉक्सिमिटी म्युझिक असतं ना, असं म्युझिक घेतलं होतं. सीन नंबर 1 साठी हे म्युझिक, सीन नंबर 2 साठी हे म्युझिक. तर सगळे सेटवर आले ना का मी ना तो ब्लूटूथचा स्पीकर घेऊन फिरायचो आणि हातात मोबाईल असायचा. सो मी सगळ्यांना सायलेन्स म्हटल्यानंतर ना म्युझिक लावायचो आणि त्या अख्ख्या सेटवरचं वातावरण ना पूर्ण बदलायचं आणि लोकांना कळायचं की आता सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय आणि मग हे इनॅक्ट करतायत आणि पार्श्वभूमी संगीत वाजतायत. आणि मग अशा पद्धतीनं मी अख्खा सिनेमा शूट केला. म्हणजे तो कुठलाही सीन असू दे
त्याच्या आधी म्युझिक वाजवलं जायचं आणि ते म्युझिक ऐकल्यानंतर ना ऍक्टरला तो एक फील यायचा आणि तो फील घेत मग त्याच्यावर इनॅक्ट करत गेले. म्हणजे प्रत्येक प्रसंगामध्ये ना ऍक्टरला पडलेले तो त्यांना उठवायचंय की तू जागी हो, मला बोलायचंय. तो ते मला म्हणाले की अरे सर मला परमिशन द्या, मला अम्मा तरी म्हणू द्या. माय मॉम इज डाईंग आणि मला तुम्ही आय एम नॉट सेइंग एनिथिंग सो प्लीज अलाव मी टू स्पीक अम्मा. आय सेड नाही. त्याच्या आधीचा सीन असा गेलाय, तुमच्या आईच्या कनावठीला नेहमी चाव्यांचा गुच्छा असतो आणि तो चाव्यांचा गुच्छा पडल्यानंतर तुम्ही उचलून देता आणि तुम्ही त्या आदल्या रात्री खेळलाय तिच्या बरोबर, त्याच्या साऊंड बरोबर, त्याच्या आवाजाबरोबर चाव्यांच्या. तर तो चाव्यांचा गुच्छा तुमच्या शेजारी आईच्या मृत्यूशैलीवर तुम्ही तो वाजवा, तो तुमचा आवाज आहे, ती तुमची वेदना आहे की आई उठ, आई उठ, त्या चाव्यांचा आवाज. अशा पद्धतीचं ते साऊंडचा वापर केला गेला. सो हे सगळं आहे त्याच्यामध्ये. सर असा एक प्रश्न होता की चित्रपटाचं नाव तर गांधी टॉक्स ठेवलं, टेलर मध्ये आम्ही बघितलं की महापुरुषांचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मातोश्री आहेत, आंबेडकर आहेत आणि त्याची आणि आजची प्रासंगिकता, चित्रपट आणि त्याची आजची प्रासंगिकता त्या संदर्भात काय सांगा? हा, तो तुम्ही ते व्हिडिओ किंवा ते पोस्टर पाहिलं असेल तर ते महादेव जो विजय सेतुपती आहे तो असा उभा आहे, करेक्ट आहे. आणि महापुरुष आपले ह्या बाजूला आहेत, असे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. तो सिनेमामध्ये ज्यावेळी तुम्ही ते बघता तेव्हा तुम्हाला कळतं की हे महापुरुष जे आहेत ना हे आपले पंख आहेत, त्यामुळे ते पंख म्हणून अभिप्रेत आहे. आणि ज्यावेळी तो निघतो तिकडनं तरी मागे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. महाराज कसे दिसतात, त्यांची मुद्रा अशी चार्ज झालेली आहे, म्हणजे शौर्य किंवा लढण्याच्या याच्यामध्ये. सो ह्या महापुरुषांनी आपल्याला पंख दिलेत विचारांचे, ते पंख घ्या. महाराजांचा वारसा आहे आपल्याकडे वाईट परिस्थितीशी लढण्याचा आणि तो वारसा घेऊन आपण जायला पाहिजे. कारण ही गोष्ट महाराष्ट्रात प्लेस केलेली असल्यामुळे या सगळ्या महापुरुषांचा आपल्या प्रत्येकावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे पगडा आहे त्यांचा. आपल्या ह्याच्यावर म्हणतात ना की ती आपण त्या विचारांच्या खाली आहोत, म्हणून त्या अनुषंगाने ती इमेज तशी वापरली आणि ती इतकी सुंदर वाचते. आणि मागे तुतारी आणि हे सगळं वाचतं त्या अक्षरशः थिएटरमध्ये बघायला तरी त्या अंगावर येतं. ते त्या अनुषंगाने त्या ह्याच्यात सिम्बॉलिक प्रतिकात्मक वापरलंय. कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा एक भारतीय आणि महाराष्ट्राला आता ऑस्करच्या नॉमिनेशनमध्ये पाहायला मिळेल यावेळेला. हो, म्हणजे मलाही आवडेल, कुणाला नाही आवडणार. पण त्याच्या आधी तो इकडच्या सामान्य माणसांना पण काय होतं, माझी प्रेक्षकांना अंडर एस्टिमेट करत नाही. हे खूप वाईट आहे. काय होतं की लातूरमध्ये कोण कशाला नाही याचं ऑडियन्स नसणार आहे, हे जे अंडर एस्टिमेट केलं जातं ना. हे मी श्रीनिवासशी बोलताना, या सरांशी बोलताना माझं हेच होतं की मला खूप बरं वाटतंय आणि मला आवडेल लातूर मधल्या सगळ्यात छोट्यातल्या छोट्या माणसांनी पण बघावं. का त्यांनी सायलेंट सिनेमा बघू नये, का मी त्यांची किंमत ठरवावी की किंवा त्यांची बौद्धिक पातळी मी मुंबईत बसून AC मध्ये नाही ठरवू शकत ना की त्यांना काय आवडणार आणि काय नाही आवडणार. तुम्ही द्या तर, तुम्ही द्या, तुम्ही दिलं तर ते बघणार ना. त्यांना बघितल्यानंतर शिव्या घालायच्यात मला प्रॉब्लेम नाही, मला काही हरकत नाही. कारण सिनेमा सगळ्यांनाच आवडेल असं नाहीये, प्रत्येकाचं मत असू शकतं की नाही. पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंच नाही ना, मला तो पोहोचवायचा आहे. म्हणून 20 तारखेपासून मी त्याची मराठी आवृत्ती सगळीकडे काढणार आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. सो मला कुठल्याही ऑस्करमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये पाठवण्याआधी तो माझ्या लोकांनी बघावा. कारण माझं कौतुक माझ्या घरातच झालं पाहिजे ना. उद्या तो कोणीतरी पाठवला आणि मग ते लोकांच्या प्रतिक्रिया येतात, अरे हा तरी सिनेमा आला होता, हा माहीतच नाही मला सिनेमा. कारण हा सिनेमा OTTवर बघण्याच्या लायक नाहीये. त्याची मजा जी आहे ना ती साऊंडमध्ये, मोठ्या साऊंडवर, मोठ्या पडद्यावर बघण्याची मजा आहे. त्या छोट्या ह्याच्यावर त्याची मजाच निघून जाईल. कारण मी तेच डोक्यात ठेवून आम्ही सगळ्यांनी तो सिनेमा थिएटरचा बनवला आणि मला असं वाटतं ते पोहोचवेन मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही
तुम्ही सगळे त्या सोबत द्यालच मला पूर्ण खात्री आहे. सर सचिन जिल्हाने लातूरचेच आहे. हो. मला अभिमान आहे त्यांचा सर. आणि ते चांगले ऍक्टर पण आहेत. करेक्ट. त्यांची म्हणजे काय तर ॲक्च्युली मी सांगायचं सर्वात पहिल्यांदा गांधी टॉक्स एक सायलेंट फिल्म आहे. आता सायलेंट फिल्मसाठी आपण एवढं माऊथफुल गोष्टी करतो आणि मी असं सायलेंट ऐकणं पण चुकीचं आहे. मी पण 2 शब्द बोलतो. ॲक्च्युली काय माहिती आहे का, सगळ्यांना माहिती आहे मी सचिन दाने लातूरचा आहे. एक लातूरकरांचं एक नेचर आहे की आपल्या व्यक्तीला, आपल्या मराठी व्यक्तीला सपोर्ट करणं. मी असतो मुंबईला आणि आज सर किशोर सर येणार आहेत म्हणून मी पण मुंबईहून आलो आहे फक्त फिल्मच्या प्रमोशनसाठी. सोबत आज एक फ्रेंड म्हणून ते आज एक भाऊ म्हणून आलो. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आम्ही दोघं जवळजवळ 8-10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि फर्स्ट टाइम भेटतो. First time भेटलो. आम्ही रोज संपर्क त्या फेसबुक आणि या माध्यमातून फोनवर बोलणं होतं. म्हणजे नाही सर मी येतो, मराठी माणसाचं आहे आणि तुम्ही माझ्या इथे येत आहे आणि मी येणार नाही असं होणार नाही. आणि अप्रतिम स्क्रीन प्ले, अप्रतिम डायरेक्शन, लोकांचं रिस्पॉन्स एवढा छान आहे ना, अप्रतिम आहे ना. आज तुम्ही 4 वाजता book आहे. आजचा शो मुंबईतला म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, भांडून मी ती 2 थिएटर्स घेतली आहे. मी म्हटलं तुम्ही सिनेमाचा मर्डर करू नका, सिनेमा लोकांपर्यंत पोहोचू द्या. भांडून मी हे केलं. कालचा शो पॅक होता इन ऑर्बिट मॉलचा. आत्ता मी चेक केलं जस्ट तुमच्याकडे येण्याआधी, पूर्णच्या पूर्ण शो पॅक आहे. मला फोन येतात की सिनेमा कुठे बघायला मिळेल. कारण काय झालंय, जसं मी म्हणालो की माणसं बोलायला लागल्यानंतर ना माणसं सिनेमा शोधायला सुरुवात करतात आणि आता ती माणसं सिनेमा शोधायला सुरुवात करतात आणि सिनेमागृहांमध्ये तो सिनेमा फार लिमिटेड ठिकाणी. सो मग माझा तोच प्रयत्न आहे की मराठी आवृत्ती नाही आपण महाराष्ट्रात केली नव्हती, तर मग आता ती पूर्णच्या पूर्ण मी महाराष्ट्रात पूर्ण आणतो आणि मग ती ज्याचा आस्वाद लोकांना घेता येईल. ऑनलाईन मध्ये काय सांगते? 4 वाजता picture बघा. म्हणजे गांधी मी 3 गोष्टी सांगू इच्छितो सर्वांना. मुंबई नंतर लातूर हे पहिलं शहर आहे जिथं सर आपल्यासाठी उपस्थित आहे. त्या चित्रपटाचे कुठेच premiere गेलो म्हणू नाही. शकतो आपण या चित्रपटाचा. आम्ही कुठेच गेलो नाही, मी इथेच आलोय. दुसरी गोष्ट अशी की मराठी माणूस बॉलिवूड मध्ये नाही गेला किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये नाही, तर साऊथ इंडस्ट्री मधले आणि बॉलिवूड मधले कलाकार ते मराठी इंडस्ट्रीमध्ये घेऊन आले आहेत आणि ते मराठी आवृत्ती त्याची रिलीज करणार आहेत आता लवकरच आपल्यासमोर. आणि त्यासाठी आपल्याला मराठीचं सांगतो मी, कोणी तयार होत नव्हतं. अरे कशाला मराठी करायचंय, मी म्हटलं मला तोंडात मारतील. म्हटलं तू तमिळमध्ये बनवतो, तू तेलुगूमध्ये बनवतो, मल्याळम मध्ये बनवतो, तू मराठीमध्ये का नाही बनवला? हा ते कन्नडा नाही, हिंदीमध्ये बनवलं, 5 भाषा. तर मी मराठी भांडून घेतलंय म्हणजे का म्हटलं नाही. आणि त्याच्यात गायलेले सगळे गायक आहेत ना, ते आपल्या अभिमान वाटावा असे गायक आहेत. त्याच्यात आनंदी जोशींनी गायलंय, त्याच्यानंतर अभय जोधपूरकरने गायलंय, राहुल देशपांडेंनी गायलंय, अवधूत गुप्तेंनी, बेला शेंडेंनी गाणी गायली. तर सगळी मोठी माणसं आहेत त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, आपल्या सर्वांसाठी या चित्रपटाचे मोफत पासेस अवेलेबल आहेत. तर आपण सर्वांनी या चित्रपटाला आज संध्याकाळी 4 वाजता PVR चित्रपटगृहात यावं अशी मी विनंती करतो. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. सर